भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विट करून घोषणा। भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार, थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर करणार। पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याची वडेट्टीवारांची टीका। वादग्रस्त नाटक प्रकरणी पुणे विद्यापीठ ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर भोळेंना अटक, दिग्दर्शक आणि कलावंतांसह 6 जण अटकेत। सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात आज अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा, भुजबळांवरील प्रत्येक टीकेला एल्गार मेळाव्यातनं उत्तर देणार। सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवलं जातंय, हरिभाऊ राठोड यांचं भुजबळ आणि तायवाडेंवर टीकास्त्र, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचीही टीका। मराठा आरक्षणासंदर्भात आज सल्लागार समितीची बैठक, निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मराठा आरक्षणाविषयी पुढच्या वाटचालीसंदर्भात चर्चा होणार। कोकण दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। मुंबईच्या अनेक भागात रोहिंगे आणि बांगलादेशींची घुसखोरी, शासकीय जमिनी बळकावत मदरसे बांधण्याचा प्रकार, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ, साळवींच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला, साळवींचं कुटुंब हायकोर्टात जाणार। पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोटं, स्वतः सोशल मीडियावर माहिती देत पूनमनं केला खुलासा। 22 जानेवारीपासून आजपर्यंत राम मंदिराला 11 कोटींचं दान, तर गेल्या 12 दिवसात 25 लाख भाविकांनी घेतलं रामललाचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।